सो इकडे एन्जॉय चालू आहे. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल पांडव परिवार. तर येस, आजचा ब्लॉग सुद्धा खूप खास आहे. आम्ही एका वन डे आउटिंगसाठी चाललोय. बोल कुठे चाललोय त्याच्याकरता विशेष आहे. आमच्या आई साहेबांचा आज बर्थडे आहे आणि सो मग म्हणून आम्ही सगळी फॅमिली नाही आहे बट काही मेंबर्स आहेत जे आम्ही सगळे चाललो आहेत रिसॉर्टला. सो बाकी सगळं कोण आहे काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोच. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला लागेल. सो लेट्स गो. तर येस, हा आहे कमल फार्म रिसॉर्ट. सो तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला खूप मोठी पार्किंग आहे. सो तुम्ही फॅमिलीसोबत आलात किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत ट्रिप काढून आलात तरी तुम्ही इथे पार्किंग खूप चांगली आहे. देन सुटसुटीत एन्जॉय करू शकता. असं काही गर्दी वगैरे फार नाही आहे इथे. इथे सुद्धा इंटरनल पार्किंग आहे. देन आपल्यासाठी इथे रूम्ससुद्धा अवेलेबल आहेत चेंजिंगसाठी किंवा कोणाला स्टे करायचं असेल. सो अशा प्रकारे इथे रूम्ससुद्धा आहेत. सो ही बाहेर सिटिंग एरिया आहे जिकडे तुम्ही आल्यावर रिलॅक्स करू शकता थोड्या वेळासाठी. तर येस, आम्ही आता इथे बसलो आहे ब्रेकफास्टसाठी आणि ब्रेकफास्टसाठी तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतील. इडली आहे, सांबार आहे, चटणी आहे, ब्रेड बटर, ब्रेड जाम, देन कांदा पोहे आहेत. आणि इथे आहे सिटिंग एरिया की आपण थोडं स्विमिंग पूल नंतर बाहेर आल्यावर संध्याकाळी वगैरे चिल करू शकतो आपल्या फॅमिलीसोबत. सगळीकडे ग्रीनरी आहे, हॅपनिंग एन्व्हायरमेंट आहे. देन तुम्हाला दिसत असेल का नाही आय डोंट नो, बट तिकडे गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळायला. सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत. सिटिंग एरिया ॲक्च्युली सगळीकडेच आहे. खूप मोठी स्पेस आहे. सो हे आहे गार्डन. इकडे सगळं आहे. स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहेत. जास्त एन्जॉय चालू आहे. मला वाटत नाही आम्ही जास्त क्लिप्स घेऊ शकू, बट तरी आम्ही ट्राय करू नक्कीच. सो इकडे ऑलरेडी एन्जॉय करायला सुरुवात झालेली आहे. सानिका व्हेजमध्ये बरेच ऑप्शन मिळून जातील. आता नॉनव्हेजमध्ये इथे आपल्याला ग्रेव्हीचं चिकन आहे आणि चिकन फ्राय केलेलं आहे. आणि बाकी व्हेजमध्ये बोलाल तर बटाट्याची भाजी आहे, हैदराबादी पनीर आहे म्हणजे मिक्स व्हेज येते, आणि डाळ भात आणि असा सगळा मेन्यू तुम्हाला मिळून जाईल. आणि कटलेटसुद्धा आहे.
पूलमध्ये सगळं स्विमिंग पूलमध्ये मजा करून झाली आहे आणि आम्ही खूपच टॅन झालेलो आहे, दिसत असेल तुम्हाला कदाचित. खूप जास्त टॅन झालो आहे, हात आणि फेससुद्धा. ऑफकोर्स आम्ही सकाळपासून स्विमिंग पूलमध्ये होतो आणि आता आमची निघायची वेळ झाली आहे. सो निघताना आम्ही आता नाश्ता केला आहे, चहा कॉफी नाश्ता सगळं, आणि आता निघतोय. आमची सकाळची जर्नी संपली आहे. बघा अजून ब्लॉग संपलेला नाही आहे, पुढे पण ब्लॉग आहे. सो बघा अजून आम्ही घरी पोहोचू. सो एंड सगळा घेऊ आम्ही त्याच्यामध्ये आणि तुम्हाला दाखवूया. सो चला बाय बाय. येस, आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता जवळपास 8-8:30 वाजले आणि 9:15 वाजले. सॉरी 9:15 वाजले. सो आम्ही थकलेलो होतो म्हणून थोडासा गॅप घेतला, थोडासा रेस्ट घेतलं आणि आता आम्ही फायनली सेलिब्रेशन करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आजीचा बड्डे आणि आमचे जे डोंबिवलीचे बाबा आहेत त्यांचासुद्धा आजच बड्डे. हा आता 1 जून हा सगळ्यांचा सार्वजनिकच बड्डे असतो. सो म्हणून आम्ही केक ऑर्डर केलेला. तर मला केक आणलाय, सगळे आहेत. तर केक कटिंग करूया आपण आणि बड्डे सेलिब्रेशन करूया. तर येस, हा आहे डिलिशियस केक. खूप युनिक असा केक आहे, केतकीज स्वीट ट्रीट्समधनं. तुम्हालाही असे केक हवे असतील वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये किंवा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, कस्टमाइज तुमच्या पद्धतीने ती करून देते. सो तुम्हाला हवं असेल तर स्वीट ट्रीट्स या अकाउंटला, इंस्टाग्राम अकाउंट आम्ही मेन्शन करू, त्यावर केतकीला नक्की तुम्ही भरभरून ऑर्डर्स द्या. सगळ्यात शहापूरकर मेन, सगळे स्पेशली शहापूरकरांनी प्लीज तिचं पेज चेक करा आणि नक्कीच तिला सपोर्ट करा आणि ऑर्डर्स करा. सो बाबांचा आणि आजीचा बड्डे आहे. या दोघांच्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही आज हा सेलिब्रेशन करत आहोत. हा होता आमचा ब्लॉग. कसा वाटला हे नक्की कळवा. येस, आणि आजचा ब्लॉग होता मम्मीच्या बड्डेचा. सो मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे. तर ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि पांडव परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत